नमस्कार, वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल मशरूम मसाला, ज्याची चव खूप स्वादिष्ट आणि मसालेदार लागते। तर चला बघूया। सर्वात आधी मशरूमचे देठ कट करून ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता याला छान असं वॉश करून घ्यायचं आहे आपल्याला। तर त्यासाठी इथे मी गरम पाणी घेतलं आहे, त्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली आहे। यात व्यवस्थित असं आपल्याला मशरूम धुवून घ्यायचं आहे। यामध्ये धुतल्यानंतर परत थंड पाण्याने छान स्वच्छ करून घ्यायचं आहे। आता मॅरिनेशनसाठी 2 चमचे मी इथे दही वापरलेलं आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी मिठाच्या पाण्यामध्ये धुतल्यामुळे मॅरिनेशनसाठी मी मीठ वापरलेलं नाही आहे। आता मध्यम आकाराचे 2 कांदे घ्यायचे आहेत, त्याला एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज दिसतील। तर या ठिकाणी आपला कांदा कट करून झालेला आहे। आता मी 1 टोमॅटो घेत आहे, त्यालाही कट करून घेतला आहे। टोमॅटोची प्युरी बनवायची आहे। त्यामध्ये आता मी काही काजू घालणार आहे, 7 ते 8 काजू यामध्ये घालायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्तही टाकू शकता। आता आलं लसूण पेस्ट, कांदा, किचन किंग मसाला, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला आणि टोमॅटो प्युरी घेतलेली आहे। पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे। जिरे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं बटर आणि खडा मसाल्यांमध्ये तेजपत्ता, दालचिनी, 1 फूल आणि 2 लवंग आणि 2 मिरे मी टाकलेले आहे। छान ह्याला परतू दिल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे, तीही छान परतवायची आहे मस्त। आता त्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे कांदा, छान असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतू द्यायचा। हे बघा, छान रंग आल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो आणि काजूची प्युरी टाकलेली आहे। आता याला छान तेल सुटू द्यायचंय। मी 5 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण ठेवलेलं होतं। हे बघा, मस्त अशी आपली प्युरी देखील एकजीव झालेली आहे कांद्यासोबत, छान अशी परतलेली आहे। मस्त असा सुगंध येतोय। आता जे आपण मसाले घेतले होते ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, छान परतू घ्यायचं आहे। खूप छान सुगंध येतोय याचा आणि खायलाही ही भाजी अतिशय चविष्ट लागते। आता आपण मॅरिनेट केलेले मशरूम यामध्ये टाकून घ्यायचे आहे। जास्ती वेळ शिजू द्यायचं नाही, कारण मशरूम ऑलरेडी सॉफ्ट असतात। मस्त असं त्याला एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ। अशा प्रकारची मशरूमची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। अतिशय चविष्ट आणि मसालेदार अशी भाजी होते। एकदा जरूर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती। आता यावर मी 5 मिनिटं झाकण ठेवून वाफळून घेणार आहे। मस्त अशा आपल्या भाजीला तर्री आलेली आहे, छान असा सुगंध येतोय, खायलाही अतिशय छान लागते। अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।